वाघ तिकडे मालाला. कुठं आहे? तिकडे वरती. कधी गावात येतो का नाही? तुम्ही बघितलं वाघ? कधी बघितलास? सगळे देखले, अख्खा गावाला देखले. तो पट्टेवाला पण आहे. पट्टेवाला म्हणजे तो वाघ तो आणि एक दुसरा बिबट्या. आणि किडी पण जास्त तिकडे. म्हणजे किडी? साप. साप मोठमोठाले आहेत, आडे जाडे. बाप, अजगर वगैरे. हा. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर नवीन एका धमाकेदार व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता आहे पनवेलमध्ये आणि पनवेलमधून आजचा व्लॉग असणार आहे खारघर या ठिकाणी, खारघर हिल स्टेशनला. तर आपण सकाळी सकाळी निघत आणि चहूबाजूने बघा धुके वगैरे की त्याने खूप थंडी आहे. तर आता मी पनवेल स्टेशनला जात आहे. तर मित्रांनो बघत राहा तुम्ही, ही बघा ट्रेन वगैरे आहे. इकडनं पनवेल स्टेशन आहे. 2-3 दिवस कंटिन्यू लाईव्ह येत होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची विनंती होती की नवी मुंबईमधले किंवा मुंबईमधले व्लॉग बनवा. तर त्याच्यामुळे ह्या आता मॉर्निंगलाच मी निघालो आहे व्लॉग बनवायला. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल जे नवीन असेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि फेसबुक बघत असेल तर फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा. आता थोड्याच वेळामध्ये थोड्या अंतरावरतीच पनवेल स्टेशन आहे. फायनली पनवेल स्टेशनला पोहोचलो आहेत. हे बघा ट्रेन वगैरे जातात. हे पनवेल स्टेशन आहे. मित्रांनो, फायनली खारघर स्टेशनला उतरलो आणि आता स्टेशनच्या बाहेर निघतो फटाफट. खारघर स्टेशनला उतरलो आणि थेट खारघर टेकडीची वाट पकडली आहे. मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि हे मागं आहे तर मेट्रोचं स्टेशन आहे. खूप येणार आहे. आणि हा समोर रस्ता दिसतो वरती, हा साधा सुद्धा रस्ता नाही तर तो मोनोरेलचा ट्रॅक आहे. दोन्ही बाजूने खूप छान झाडे आणि या साईडला टेकडी आहे पण अजून दिसत नाही. आणि एरिया एवढा छान आहे ना का, मस्त एकदम स्वच्छता वगैरे. आणि रस्ते पण एकदम खतरनाक दिसतात. दाखवतो रस्ते बघा. आपण खारघरला उतरलो, तिथं बेलपाडा नावाचं मोनोरेलचं स्टेशन होतं. आणि या ठिकाणी RBI कॉलनी नावाचं स्टेशन आहे. तर आपण म्हणजे टेकडीवरून उतरलो का मग आपण RBI कॉलनीपासून तर बेलपाडा स्टेशन परत आपण मोनोरेलने प्रवास करू. तुम्हाला दाखवतो आता समोर RBI कॉलनी नावाचे स्टेशन आहे. खारघर हिल स्टेशनचं स्टार्टिंग पॉईंट आलेला आहे. गाड्या खूप फास्ट येत आहेत. हे बघा, क्रॉस करायचं आहे पण गाड्या एवढ्या स्पीडने येतात काय प्रमाणाच्या बाहेर. मित्रांनो, आजचा आपला ट्रेक चालू झालेला आहे. सर्वांचे स्वागत आहे खारघर टेकडीवरती. तर आपण पोहोचलो आहोत. अर्धा ट्रेक केलेला आहे, अजून अर्धा बाकी आहे. तर मित्रांनो, खूप छान आहे. चहूबाजूने पक्ष्यांचे आवाज वगैरे येतात. तर या ठिकाणी खूप माणसे सकाळी चालायला वगैरे येतात. कोणी पोलीस भरतीचे वगैरे, आर्मी भरती वगैरे करतात, ते प्रॅक्टिसला येत असतात. खूप छान, कारण की धावण्यासाठी वगैरे आहे. आणि मी असं ऐकलं की वरती खेडेगाव आहेत, दोन गावं आहेत आदिवासींची, खूप छान. तर ती जरा लांब आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार की नाही आपण बघू. नाही तर तिकडे पण जाऊन थोडंसं शूट करू. तर व्हिडिओ शूट बघत राहा. आणि कधी तुम्हाला यायला मौका भेटला तर तुम्ही नक्की या. सूर्यदेवतेचं आगमन झालेलं आहे आपल्या इकडं खारघर टेकडीवरती. आणि मित्रांनो, खूप वर्षापूर्वी म्हणजेच साधारण ती मला वाटतं 6 वर्षापूर्वी मी फर्स्ट इयरला होतो इथं पनवेलला. तेवढ्यात याच्यावरती आलेला, खूप छोटा होता.
तर एवढा या ठिकाणी जिथं आता मी पोहतो या ठिकाणी परत मी धावत आलो होतो तेवढ्यात. मित्रांनो खूप छान आहे इकडनं. दोन्ही साईडनी मोठमोठे डोंगर सारखे आहेत आणि म्हणजे डोंगर पोखरून काढलेलं आहे आणि दोन्ही साईडनी खूप छान दगड आहेत. दाखवतो तुम्हाला बघा, दोन्ही साईडनी दगड पावसाळ्यात खूप छान दिसत असेल. आम्ही मागच्या टाईम आलो होतो तेवढ्यात, लहान होतो तेवढ्यात 7-1 वर्षापूर्वी. खूप खेकडे निघालेली होती इकडे, चिंपोरी वगैरे. तर कधी तुम्हाला इथे यायला मोका भेटला तर तुम्ही नक्की या. खूप छान आहे कोण आणि माणसं वगैरे धावायला वगैरे खूप आहे बघा. मित्रांनो आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि बरीचशी म्हणजे पब्लिक बरीच होती, पण ती आता मागे खाली उतरायला लागलेली आहे. कारण की बरीच जण जॉबला वगैरे जातात तर सकाळी लवकर ते धावायला वगैरे येत असतात त्याच्यामुळं. आणि आपण कधी पण ट्रॅक वगैरे करत असताना तर कधी पण सावकाश चालायचं, कारण की सावकाश चालल्यावर आपण थकवा लागत नाही आणि त्याच्यामुळे आपण जास्ती एकदम लोकल माणूस होता, एकदम जोरात फास्ट गेला. तर कधी पण फास्ट चढायचं नाही, आपल्याला थकवा लागत नाही. स्लो सोडलं काय किती पण अंतर असलं तरी पण आपण पार करू शकतो. एवढी सकाळ आहे तरी पण घामाघूम झाला आहे. तसेच मित्रांनो तुम्ही वरती जर आला कधी फिरायला तर पाणी वगैरे घेऊन या, कारण की वरती 20 रुपयाची बॉटल काहीतरी 50 की 60 रुपयाला भेटतं असं मी ऐकलेलं आहे. तसेच लिंबू पाणी म्हणजे 10वाला लिंबू पाणी ते 50 रुपयाला भेटतं. कारण की ज्या ठिकाणी हे सर्व गोष्ट किंवा दुकान वगैरे आहे, हॉटेल आहे, त्या ठिकाणी जी माणसं काम करतात ते आपलीच माणसं आहेत. आणि खास म्हणजे त्यांचा मुलगा हा माझा रूममेट आहे, त्याच्यामुळं मला ही इन्फॉर्मेशन. आणि मी अगोदरच पाण्याची बॉटल 3-4 घेऊन आलो आहे. जास्तीत जास्त ठिकाणी ते जंगली केल्यांची झाडे दिसतात. कुणीतरी बियरचे किंगफिशर डब्बा बॉटल्स वगैरे टाकलेले आहेत. टुरिझम प्लेसेसवर भेट देत असाल तर अशी घाण करून का, कारण की आता खारघरमध्ये आपण आहोत आणि खारघर म्हणजेच या ठिकाणी कोणी पण साधासिधा माणूस येत नसतो, कारण की हे खूप नवी मुंबईचे एरिया आहे त्याच्यामुळं. कारण की आपली पर्यटन स्थळं वगैरे आपणच खराब करतो. आपण कधीच खराब करू नका. प्लॅस्टिकच्या बॉटल पिशव्या वगैरे टाकून येत. सकाळी जेव्हा 6 वाजता निघालो तेवढ्यात खूप थंडी होती, त्याच्यामुळे टी-शर्ट पण 2 घालून आलो होतो हे बघा. आणि आता एवढं गरम होतं की प्रमाणाच्या बाहेर. आता वरती जाऊन ना टी-शर्ट काढावं लागेल अगोदर. 5-10 मिनटं खाली आराम केला, त्याच्यामुळे खूप म्हणजे घाम वगैरे गेला आहे. बरं वाटलं थोडासा. आणि वरती 2 खेडी गावं आहेत आदिवासींची, तिकडं जायला जमणार की नाही ते आता बघू, वरती गेल्यावरच समजेल आपल्याला काय ते. आणि यूट्यूब लाईव्ह देखील मला करायचं आहे. लाईव्ह अगोदर येईल आणि हा व्हिडिओ नंतर येईल, त्याच्यामुळे काय ते सांगण्यात काही अर्थ राहणार नाही. तर मित्रांनो इथूनची थोडीशी मुंबई दिसते, नवी मुंबई आहे, पण वरती गेल्यानंतर अजून एकदम चांगला व्ह्यू येतो. त्याच्यामुळे आपण वर जाण्याचा प्रयत्न करू अजून. आणि खूप सारी जंगलात झाडं वगैरे आहेत, पण जसे आमच्या गावाकडं पालघरमध्ये झाडं आहेत तसे काही इकडे झाडं दिसत नाही मला. पूर्ण झाडं ही लावलीसारखं वाटतं.
नैसर्गिक उगवलेली झाडं ही थोडी मजबूत असतात आणि चांगली असतात त्याच्यामुळे. आणि एवढ्या वरती आलो तरी पण खाली तर वाघाचे वगैरे खूप चित्र लावले होते जंगली प्राण्यांचे. वरती आलो तोपर्यंत मला एक साधी खार पण दिसली नाही खार दिसली होती वाटतं. पण एवढ्या मोठ्या जंगलामध्ये हरण वगैरे असं काहीतरी पाहिजे होतं. पण काय आता आपल्याच लोकांनी जंगल वाचवलं नाही त्याच्यामुळं. तर आपल्या लोकांकडे खूप घाण सवय असते जंगल तोडण्याची वगैरे किंवा तो समोरचा हा रस्ता जातो हा वरती जात असेल. आणि आता मॅपवरती बरंच काय बघितलं धबधबा वगैरे आहे पण आता काय धबधबा चालू नसेल आणि मंदिर वगैरे आहे असे बरेच पॉईंट आहेत. पण ते आता काय पावसाळ्यामध्ये ते एन्जॉय करता आलेच ते. पण पाहू आपण पावसाळ्यात पुढच्या वर्षी येता आलं तर बघू. तर काय आपण साधारणतः अजून ये वर्ष आणि पुढच्या वर्षी 2 वर्ष अजून इकडंच आहोत मुंबईमध्येच. तर आरामात काही नाही. माझी एक सवय आहे की मी कुठं पण म्हणजे असा ट्रॅकिंग वगैरे करत असलं तर मी शांत चढतो सावकाश एकदम. म्हणजे आपण शेवटचा एंड करतो तोपर्यंत आपल्याला कधी थकवा लागत नाही. जोरात चढलं कारण मग थकवा लागतो. त्याच्यामुळं हा खाली जाण्याचा रस्ता आहे आणि हा वर जाण्याचा रस्ता आहे. ही बघा बोरीची झाडं वगैरे आहेत पण बोरं काय बाजली नाही अजून. टाईम थोडासा. गावाकडे लहानपणाच्या खूप आठवणी आहेत. बोरं खायला जायचो. तर मित्रांनो फटाफट वरती जातो तो परत आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा. तर मित्रांनो आत्ता इथं समोर प्रवेशद्वार दिसतो हा बघा. एवढा वर चढल्यानंतर आता काहीतरी वास्तूसारखे दिसलेले आहे. नेमका पॉईंट कोणचा आहे तिथं काय लिहिलेलं तर दिसत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जस्ट पूर्ण नेटवर्क पण गेलेलं आहे. म्हणजे माझं लाईव्ह येण्याचं स्वप्न भकास होईल. हाय बघा वेलकम खारघर टेकडी. बघा एअर ब्लॉकचा इकडे रस्ता आहे. काय लिहिलेलं नाही म्हणून ह्या पॉईंटचे नाव वगैरे काय असेल. हाय आराम करू का बसून. चांगलं आहे. रंग वगैरे टाकलेला आहे. अगोदर मॅप वगैरे बघू पण मॅप पण बघता येणार नाही कारण की नेटवर्क गेलेलं आहे. काही करू थोडा टाईम बसू 5-10 मिनटं. कोणी आला तर त्याला आपण विचारू काय. फ्रेंड्स हे बघा मी आता कुठं फसलेलं आहे. बघा ही नवी मुंबई आहे आणि झूम केल्यानंतर हा गाव फणसवाडी आहे. इथे 2 गाव आहेत त्याच्यातला हा फणसवाडी दिसतो. आणि इथे हिडन वॉटरफॉल आहे या ठिकाणी. आणि हा बघा हा व्ह्यू पॉईंट आहे. तर या ठिकाणाहून नवी मुंबई एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसते. तर प्रत्येकाच्या स्वप्नातला हा पॉईंट आहे या खारघर हिल स्टेशनचा. तर इथं आपण आता जाणार आहोत. आणि बाकी दुसरं गाव हे वाघोबा मंदिर आहे. वाघोबा मंदिर आणि चापेवाडी नावाचं हे गाव आहे. इथं हे 2च गाव आहे. ही चापेवाडी बघा. चापेवाडी वाघोबा मंदिर हे आहे खारघर टेकडीवरचं फणसवाडी नावाचं गाव. खूप छान गाव आहे. सेम आपल्यासारखं आपल्याकडे जसे आहे तसे डेव्हलपमेंट सेम आहे आपल्याकडे झालेले आहे तेवढीच. फणसवाडी गाव बघितलं. तिकडे नाही जाऊ डायरेक्ट आपल्याला ज्या पॉईंटवरती जायचं आहे तिकडे जाऊ. समोर एक फार्म हाऊस आहे आणि तिथून पूर्ण व्ह्यू दिसतोय असा ऐकलं आहे. तिथे एक जणाला विचारलं मी. हे काय आहे शेतकरी व पर्यटन वनीकरण एकूण वनस्पती संख्या 9000 वृक्ष. अध्यक्षा श्रीमती अनिता शेख सौजन्य सिडकोचा प्रोजेक्ट आहे. फायनली मित्रांनो फणसवाडी या ठिकाणी पण पोहोचलो आहोत आणि आपल्यासोबत प्रकाश आहे. आणि तुझं नाव काय. आदित्य आणि प्रकाश भेटलेला आहे. तर ह्यांनी बरीच इन्फॉर्मेशन दिली. इकडे वाघ वगैरे आहेत तर त्यांच्यापासून थोडीशी आपण माहिती घेऊ.
तर थोडी माहिती सांगाल काय काय आहे, वाघ वगैरे आहेत का नाही? आहेत. हां, सांगा ना इन्फॉर्मेशन, माहिती सांगा. इकडे जंगलात फिरायला राहतात, इकडे येतात, पाणी प्यायला येतात, काय? बकऱ्यात म्हणून येतात. बकऱ्या आणि कुत्री पण खपवली गावात, त्या खालच्या गावात. अख्खे हा, चापेवाडीत. चापेवडीत. तर आता मला जर खालती जायचं असला तर वाघ वगैरे काय भीती वगैरे नाही काय? नाही, संध्याकाळी असत. फक्त संध्याकाळी? हा. तू कितवीला आहेस? 5वीला. 5वीला. प्रकाश 5वीला ना? तू 6वीला. 6वी 5वी. ओके. तर मित्रांनो, वाघ वगैरे या ठिकाणी आहेत. तर भीती तर मनात आहेच, पण आता जायलाच लागेल, कारण की ह्यांनी सांगितलं आहे की दुपारी वगैरे काही वाघ राहत नाही, संध्याकाळी राहतात आणि सकाळी. त्यांना मेन मुद्दा म्हणजे त्यांना खायला वगैरे काही नाही, त्याच्यामुळे ते सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा बकरी चारण्यासाठी येतात तेव्हा ते बकऱ्या आणि कुत्र्यांवरती येत असतात. तर हे मित्रांचा पण शाळेत जायचा टाईम झालेला आहे, ते आता जातील. तर आपण अजून काय काय इकडं आहे पुढं? तर या ठिकाणी वाघोबाचं मंदिर आहे आणि अजून इकडे काय आहे? पाण्याचा धबधबा. धबधबा आहे, पण धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी बराच आतमध्ये ह्या कोपऱ्यामध्ये आणि तिकडे पण वाघ आणि बिबटे आहेत असं हे सांगत होतं. आहेत ना रे वाघ बिबटे? वाघ तिकडे आहे मालाला. कुठं आहे? तिकडे वरती. वरती? कधी गावात येतो का नाही? तुम्ही बघितलं वाघ? हा. कधी बघितलास? सगळे देखले, अख्खा गावाला देखले. तो पट्टेवाला पण आहे. पट्टेवाला म्हणजे तो वाघ तो आणि एक दुसरा बिबट्या? वा, बेकार गोष्ट आहे रे. आणि किडी पण जास्त तिकडे. म्हणजे किडी. काय? किडी? साप. साप मोठमोठाले आहेत, आडे जाडे. बाप, अजगर वगैरे? हा. बेकार आहे रे. तुम्ही घाबरत नाही काय? नाही. कसं काय? म्हणजे तुमच्या गावातली पूर्ण कुत्री खाऊन टाकली काय वाघाने? आमच्या नाही, त्या वाडी खालच्या वाडीतली? हा. मग आता तो तिकडे नाही तर आता इकडे येतो वरती आम्हाकडे. पोलीस वगैरे काही करतात का नाही? करतात, आलेले. पकडला का नाही वाघ? नाही पकडला, तसाच. हाय, फार भीती वाढली रे आता. ठीक आहे, चल, थँक्यू इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. जा अभ्यास कर. तर मित्रांनो, गावातली 2 मुलं भेटली होती, 4थी 5वीची, 5वी 6वीची असे. तर त्यांनी बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ते बोलले की इकडे वाघ वगैरे आहेत, वाघ आहेत, बिबटे आहेत, अजगर वगैरे आहेत, मोठमोठे साप आहेत. तर त्याच्यामुळे मनामध्ये खूप भीती आहे. पण ते बोलले काय आता काय एवढं भीतीचं कारण नाही, हातामध्ये फक्त काठी वगैरे घेऊन जा. तर हातामध्ये ही स्टिक आहे माझ्याकडे. तर या ठिकाणी गाव आहे आणि वरती जात होतो, ते तुम्हाला मी मगाशी दाखवलं त्या ठिकाणी. ते बघा आपले ते विमानं बघितली, विमानाच्या ठिकाणी जात होतो. पण मनामध्ये आता एवढी भीती आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे. जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ असं मनात भीती आहे का. भोवताळ प्रदेशामध्ये अडकलो आहे. हे बघा, वाघ ऐकला आणि एवढी भीती मनात आहे की प्रमाणाच्या बाहेर. विमानं तर खूप छान जात आहेत. थोडंसं जाऊन बघू वरती अजून. एवढंच फक्त की वाघ भेटला नाही पाहिजे, कधी बघितलेलं नाही, काय नाही. आणि त्यांनी बरीच इन्फॉर्मेशन दिली की जर वाघ दिसला तर शांत राहायचं, काही करायचं नाही किंवा पडायचं नाही, पडला तर तो अटॅक करतो.
टेकडीवर एकदम टोपवरती आपण पोहोचलो आहोत आणि याच्यापेक्षा पुन्हा आपण जाण्याची हिंमत नाही ठेवत, कारण की पुढे घनदाट जंगल आहे आणि मगाशीच लहान पोरांनी सांगितले की वाघ वगैरे बिबटे वगैरे आहे, त्याच्यामुळे आपण त्यावरती जात नाही. आणि या ठिकाणी चांगला व्ह्यू दिसतो नवी मुंबईचा. दोन्ही साईडने मध्येच डोंगर आहे, खूप छान. हा बघा, हा डोंगर आहे मध्ये आणि इकडनं हे शहर दिसतंय आणि या साईडचे पण शहर दिसतंय. हे बघा. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो, मागे वृक्ष लागवड केलेली आहे. प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत, पण त्या ठिकाणी जी झाडं लावली आहेत ती विशेष प्रकारे लावलेली आहे. जपानी टेक्निक यूज केलेली आहे, मियावाकी नावाची टेक्निक. तर ती मियावाकी टेक्निक नेमकी काय आहे ती पण तुम्हाला जवळ गेल्यानंतर समजावून सांगतो. जंगलाबद्दल बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे, कारण की आपण निसर्गप्रेमी पण आहोत. स्वतः सांगणे बरोबर वाटत नाही, पण आपण जंगलाची बरीचशी जाणकारी ठेवतो. आता इथूनच आपण माघार घेत आहोत, पुढे जात नाही, कारण की तुम्ही पुढे बघाल तर हे पूर्ण घनदाट जंगल आहे आणि हा साधा रस्ता आहे. इथं गाड्या येतात, 4 व्हीलर येऊ शकतात, पण चढ आहे खराब आहे. आणि या साईडला या ठिकाणी इकडे वॉटरफॉल आहे आणि त्याच्यामुळं तिकडे त्यांनी सांगितलं की साप वगैरे बिबटे वगैरे आहेत, त्याच्यामुळं आपण वर काय जात नाही आता तिकडे, कारण की त्यांचे चान्सेस या साईडला आहेत, कारण की या ठिकाणी समोर गाव आहे. तर इकडे काय ते येत नसतील, पण तिकडे चान्स आहेत म्हणून आपण तिकडे जात नाही. आणि आपल्याला माहीत नाही जास्त इन्फॉर्मेशन, आणि आपण अजून कधीच मी स्वतः समोरासमोर वाघ कधी बघितलाच नाही. या ठिकाणची तुम्हाला मी यावाकी टेक्निक दाखवतो. मी यावाकी टेक्निक काय आहे तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. खूप छान टेक्निक आहे झाडं वृक्षारोपण करण्याची आहे. त्या टेक्निकमध्ये झाडांची जे आपापसामधलं अंतर आहे ते कमी ठेवलं जातं आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये स्पर्धा लावली जाते. एकापेक्षा एक उंच वाढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो आणि त्याने छान पद्धत केलेली आहे. पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बॉटल लावलेल्या आहेत, जे चांगला वापर केलेला आहे. बघा तुम्ही, जेवढी पण झाडं लावले आहेत तेवढ्या ठिकाणी बॉटल्स आहेत, ते तिकडे आणून ठेवलेले आहेत. बाकीचे हे या ठिकाणी गाव आहे. तर खूप झाडं लावली आहेत, साधारण माझ्या मताने 1000+ झाडं आहेत तिथे लावलेली. तर मित्रांनो, हे बघा विमान दिसत असेल तुम्हाला. आपलं पण स्वप्न आहे का विमानामध्ये कधीतरी बसू. लवकरच ते स्वप्न पूर्ण करणार आहे आपण. तर मित्रांनो, आता खालती उतरायला लागलोय आपण. खूप छान आहे खारघरची टेकडी. सकाळी चढलो त्याच्यामुळे काही एवढा काय त्रास झाला नाही. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, पण एकटे कधी येऊ नका, कारण की मी एकटाच आलो त्याच्यामुळे मला वरती पण जाता आलं नाही व्यवस्थित. हां, त्या ठिकाणी तो पॉईंट खास मी शोधत जातो आणि मी कुठंच तरी भलत्याच ठिकाणी गेलो. आता तिथे जाऊ का नको जाऊ तो पण आता मनामध्ये प्रश्न आहे. आणि खूप छान इकडच्या लोकांनी सिस्टीम केलेली आहे. मी विचारलं तिकडे ग्रामपंचायत वगैरे आहे, तर इथं बघा वरती डोंगरावरती त्यांनी बंधारा बांधलेला आहे सिमेंटचा, दिसत असेल तुम्हाला. त्या ठिकाणी बंधारा, या ठिकाणी पण एक तलाव आहे पडलेला. तलावसारखा छोटासा आहे, इकडे दिसत नसत खूप आहे. तर ही होती आज आपली खारघरची टेकडी. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पूर्ण आपण मुंबई एक्सप्लोअर करणार आहोत, सर्वच ठिकाण फिरणार. आणि जसं विमानाचं मी सांगितलं तसं त्या पद्धतीने आपण लवकरच अदर स्टेट्सची टूर करणार आहोत. तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे बस. तर मित्रांनो, फेसबुक पेज वगैरे फेसबुक पेज पण फॉलो करून ठेवा. आणि फेसबुकवरती बघत असाल तर यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि लवकरात लवकर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि पालघरकरांनी ती सबस्क्राईब करायला विसरूच नका. पालघरमधले बरेचसे ठिकाणी मी एक्सप्लोअर केलेले नाहीत, मी फिरलेले नाही आहे. जरा निवांत इथं खूप छान वाटते.
तर सकाळी थंडी होती त्याच्यामुळं 2 टी शर्ट घालून आलो होतो. 1 टी शर्ट आता काढला. आता थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे. आता लगेच परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपल्याला जो पॉईंट बघायचा होता त्याच्यातला एक पण बघता आला नाही, पण खालून व्ह्यू एक भारी आहे, म्हणजे पूर्ण मुंबई दिसते. काय वॉशरूम शौचालय बनवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काय सुविधा नसेल पाणी वगैरे, तसं आपल्याला काय जायचं नाही. इथे एक साईडला रस्ता जातो आहे, मातीचा आहे, साधा आहे. जाऊन बघू तिथून जर मुंबई दिसत असेल तर. मित्रांनो तिकडे ते लहान पोरं भेटले आणि त्यांनी वाघाचं उदाहरण दिलं. पूर्ण त्याच्यामुळं मूडच ऑफ झालेलं आहे. महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यामुळं डायरेक्ट घाबरूनच गेलो मी. असा रस्ता आहे, कुठपर्यंत जातो जाऊन पाहू. जर मुंबई दिसत असेल तर पाहू. मला वाटतं ते वरती ते कुठं चाललंय. पर्यंतच आपल्याला या ठिकाणी जायचं होतं. हे दिसतं ना, हे घरसारखं आहे तिथं, पण गेलो नाही, कॅन्सल केलं आपण. खूप चाललो, अर्धा उतरलो आहे, अजून अर्धा उतरायचा बाकी आहे. हे बघा, आणि तो मनामध्ये सारखा वाघ आणि बिबट्या बसलेला आहे. आणि या ठिकाणी एक हे बघा आपट्याचं झाड आहे. तर लहानपणी ह्या आपट्याच्या शेंगा आहेत, त्याचे जे गोले असतात किंवा ते बिया असतात त्या खूप चावून खायचो. तर आता आठवण आली की तुम्हाला दाखवू, तर ते तुम्हाला खाऊन पण दाखवतो आता. म्हणजे मला हे कळत नाही. हे बघा, हे आपट्याचे शेंगा आहेत, हे आपट्याचे शेंगा आहेत. तर मित्रांनो, ह्या ज्या शेंगा आहेत ना, त्या लहानपणी खूप खाल्लेल्या, कारण की तेवढ्यात खाऊ खायला वगैरे पैसे नसायचे हे ते. त्याच्यामुळे ह्या एकतर शिजवायचे आणि त्याचे जे गोले आहेत ते काढायचे आणि त्याच्यावरचं पण कवर काढायचं आणि त्याच्या आतमधलं खायचं आहे. आणि हे जे वरचं साल आहे हे खात नाही, पण जेव्हा हे सुकून पिकल्या शेंगा की त्याच्यानंतर ह्याच्या बिया फेकून द्यायच्या आणि हे सालं खायची. सालं गोड लागतात, तर खात नाही कारण की खूप तुरट असतात. हे बघा, हा जो गोला आहे ना, एकच खाऊन दाखवतो. तुरट असतात त्याच्यामुळे जास्त खात नाही. जेव्हा चढलो तेवढ्यात खूप माणसं होती माझ्यासोबत चढायला. तर हे ह्याच्यामधलं आतमधलं कवर खातात. लहानपणी खूप खाल्ले, लहानपणी जे पण गावाकडे मजा केली, ज्या गोष्टी आठवणी आहेत त्या खूप आता शेंगा बघितल्या आणि लहानपणाची आठवण झाली. तर लहानपणी सगळ्याच गोष्टी गोड लागायच्या. करवंद, जांभळं वगैरे खूप जंगलामध्ये खायला जातो. नवी मुंबईचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता या साईडला. तर मित्रांनो, ही बघा मुंबई, खारघरच्या टेकडीवरून थेट मुंबई आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण उतरलो आहोत, थोड्या टायमात पोहोचू खाली. आणि भूक पण खूप लागलेली आहे आणि चार्जिंग पण संपत आलेली आहे. पण तरी पण व्हिडिओ शॉर्ट बघत राहा, कारण की आता आपण खाली उतरल्यानंतर खाली RBI कॉलनी नावाचं स्टेशन आहे मेट्रोचं, मेट्रो की मोनोरेल असं काहीतरी आहे. तर तिथून आपण मोनोरेलमध्ये जाणार आहोत बेलपाड्याला, आणि तिथून मग खारघर स्टेशन आहे डायरेक्ट मग घरी. तर पाहत राहा शेवटपर्यंत. आणि आता जरा खाली पोहोचलो त्याच्यामुळं वाघाची वगैरे भीती गेलेली आहे, पण तरी पण अजून काय सांगता येत नाही. ठीक आहे, इथून प्राणी वगैरे चढत असतील म्हणून एवढं हे झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो, हे का माणसानं केलेलं नाही, इथून चढत असतील प्राणी कोणतं तरी. तर बऱ्यापैकी आपण मित्रांनो खाली उतरलो आहोत आणि इथून आता आपलं स्टेशन दिसतं. तर आपण
हा ग्रीन दिसतं ना, हा ग्रीन हे RBI कॉलनी नावाचं स्टेशन आहे. तर इथून आपण बसून आणि पुढे जाऊ बेलपाडा स्टेशन. म्हणजे हे मेट्रोचं आहे, मोनोरेलचं आहे सॉरी. तर आपण आज मोनोरेलमध्ये पण बसू. आणि चार्जिंग पण संपत आलेली आहे, भूक वगैरे खूप लागलेली आहे. काय करू तेच समजत नाही, चार्जिंग संपत आले. मला लाईव्ह पण यायचं होतं पण येता येणार नाही. तर आता संध्याकाळी घरी गेलो का तिथून मग लाईव्ह येतो आणि थोडंसं चॅटिंग करू आपण. एखादा विषय निवडू आणि त्याच्यावरती. तर खूप छान इथून पण दिसतो नजारा, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे मेट्रोचं आहे, मोनोरेलचं आहे. आणि हे दिसतं ना, हे स्टेशन हे लोकल स्टेशन आहे, खारघर आहे. आणि तिथे एक स्टेशन आहे, तर इथून आपण जाऊ तिथं. तो फाइनली अभी हम उतर चुके हैं और थोड़ा सा भी बाकी है. अजून 10-15 मिनटं लागतील खाली उतरायला. पण रस्ता वगैरे आहे चांगला, त्याच्यामुळं काही त्रास नाही. दोन्ही बाजूनी मस्त छान असं डोंगर होतं, दोन्ही साईडने डोंगर. म्हणजे खडक होता दगड, तर तो पोखरून आणि रस्ता केलेला आहे मस्त छान. कोणचं आहे, नदी आहे की? आणि इकडे रिक्षा वगैरे चालत नाही, काहीतरी ऑटो रिक्षा चालतात, पण पर पर्सन काहीतरी 100 की असं काहीतरी खूप जास्त भाडं घेतात, असा माझा मित्र बोलत होता. कारण की वरचे जे गाव आहे तिथला एक मित्र आहे, तो माझा रूममेट आहे. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत मेट्रो मोनोरेलमध्ये. तर स्टेशनवरती आलो आहोत आता आणि सोया चालीत शिडीवरून. तर तिथे तिकीट वगैरे, चला आता एंट्री मारतो. इथे काहीच माहीत नाही, इथं पब्लिक पण नाही, कोणीच नाही दिसत. पूरा स्टेशन खाली आहे मित्रांनो, पूर्ण स्टेशन खाली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या स्टेशनवरती कोणच नाही आहे, पूर्ण खाली आहे, मी एकटाच आहे. म्हणजे विचार करा, माझ्या तिकीट फक्त 10 रुपये होते आणि 10 रुपये तिकीटसाठी पूर्ण ट्रेनच येणार आहे इकडे. इथून येणार आहे मोनोरेल की मेट्रो आहे, मोनोरेल की मेट्रो तेच मला समजत नाही. मेट्रो वाटतं, मेट्रो आहे, येईल आता थोड्या टायमात. टाईम वगैरे काय कुठं लिहिलेलं काय दिसत नाही रे. दाखवतो बाहेरचं पण आयसीना आहे, तर आपण त्या डोंगरावर आणि तिकडनं कधी खूप गेलो होतो. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही बऱ्याच देशामध्ये बघत असाल की ट्रेन वगैरे त्याच्यामध्ये गर्दी नसते, तसंच इथं पण पूर्ण आहे. एका प्लॅटफॉर्मवर फक्त मी एकटाच उभा आहे आणि तिकडनं 2 जण आहेत, बस आली. हे बघा, तर मित्रांनो मला वाटतं हे मेट्रो लॉसमध्ये असेल असं वाटतं, कारण की प्रवासीच जात नाही जास्त. हे बघा, हे आता आले आहे, याच्यामध्ये किती उतरतात आपण पाहू शकता. आता जाईल, आपल्याला दिसणार पण आहे त्याच्यातून किती आहेत उतरले ते. एक दिसला, एक व्यक्ती फक्त उतरताना दिसलेला आहे आणि 2 जण बसून गेले, तेवढंच. ज्या पद्धतीची आपली लोकल ट्रेन आहे त्यासारखीच आहे ही पण, कारण की ह्याला पण रूळ आहेत आणि रुळावरून चालते. आणि जी मला वाटतं मोनोरेल आहे ना,
ती वरती तरंगत चालते. वडाल्याला मागचा एक व्हिडिओ होता, तो तुम्हाला मी एंड स्क्रीनला तुम्हाला दाखवतो. दादरला गेलो होतो तेवढ्यात बनवला होता. जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्हाला तो दिसेल, तुम्ही तो बघू शकता. ती जरा वेगळी ट्रेन आहे, त्याच्यामध्ये पण बसलो. सॉरी, मोनोरेल, आणि एवढी काही खास नाही आहे. तर मित्रांनो, प्लॅटफॉर्मवर एकवर मी आहे आणि आता येणार आहे. आणि अनाऊन्समेंट केलं, या पिवळ्या रेषेच्या बाहेर राहायला सांगितलं. नाही ते तिथल्या आता येणार आहे. येईल तर चार्जिंग फक्त 3% राहिली आहे, तर ऑफ करतो जरा आता. दिखा तो है